वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हालाही माहीत नाही की यूट्यूबवर 2026 नुसार मॉनिटायझेशनचा नवीन रूल काय आहे, तर तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये डेफिनेटली सर्व माहिती कळणार आहे। A to Z माहिती जी आहे तुम्हाला ती या व्हिडिओमध्ये कळणार आहे। कशा पद्धतीने आपण यूट्यूबवरून आपलं पहिलं पेमेंट येतं, कशा प्रकारे चॅनल मॉनिटाईज करायचं, कशा पद्धतीने 1000 सबस्क्रायबर 4000 घंट्याचा वॉच टाईम आपल्याला कसा पूर्ण करायचा आहे, सगळ्या गोष्टींबद्दल किती आपल्याला क्रायटेरिया पूर्ण करावं लागणार आहे ते सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। पहिलं पेमेंट कधी येतं त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नवीन क्रिएटर असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचा स्वतःचं आहे किंवा तुम्ही यूट्यूब चॅनल जर सुरू करणार असाल तर त्यावेळेस तुमच्यासाठी एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की सुरू करावं 2026 मध्ये। कारण की येणाऱ्या काही फ्युचरमध्ये 4-5 किंवा 10 वर्षामध्ये यूट्यूबला खूप मोठा स्कोप येणार आहे आणि तुम्ही बघताय की खूप सारे नवीन नवीन क्रिएटर यूट्यूबवर येत आहेत। दररोज खूप सारे चॅनल जे आहेत यूट्यूबवर ओपन होत आहेत। तर तुम्ही असा विचार नका करू की कॉम्पिटिशन जास्त आहे, तुम्ही हा विचार करा की आपल्याला सुरू कधी करायचं आहे। तर तो आजचाच दिवस आहे, तुम्ही आतापासूनच सुरू करू शकता। यूट्यूब 2026 मध्ये सुरू केलं तर 2028-2029 पर्यंत तुमची चांगली आयडेंटिटी असेल किंवा ओळख असेल, त्याच्यामुळे यूट्यूब सुरू करायला उशीर करू नका। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती यूट्यूबवरून भरपूर पैसे मिळतात। माझे 3 चॅनल आहे, तिन्ही चॅनल माझे मॉनिटाईज आहे आणि तिन्ही चॅनलपासून मी कमाई करतो। त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने सांगतो की मला काहीच येत नव्हतं तरीसुद्धा मी 3 चॅनल मॉनिटाईज करू शकलो। आणि तुम्ही तर नवीन असाल तर तुम्ही काही गोष्टी शिकू शकता। त्याच्यामुळं तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की सुरू करावं। आणि तुम्हाला यूट्यूबपासून पैसे मिळणार का, तर यूट्यूबपासून पैसे मिळतात, फक्त आपलं चॅनल मॉनिटाईज होणं खूप आवश्यक आहे। तुमचे चॅनल जर मॉनिटाईज असेल तर त्यावेळेस तुम्ही यूट्यूबपासून भरपूर पैसे कमवू शकता, ठीक आहे, महिन्याला। आता तिसरी गोष्ट जी आहे ती की यूट्यूब चॅनल जर आपल्याला समजा मॉनिटाईज करायचं तर किती क्रायटेरिया लागतो, तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला 2 प्रकारे क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायसाठी। म्हणजे तुमचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, मागच्या 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करा। हा झाला पहिला क्रायटेरिया लॉंग व्हिडिओसाठी। तुम्ही जर लॉंग व्हिडिओ टाकत असले तर, म्हणजे तुम्ही मोठे व्हिडिओ टाकताय तर त्यावेळेस तुम्हाला 4000 घंट्याचा वॉच आवर कंप्लीट करावा लागेल आणि 1000 सबस्क्रायबर्स। आता तुम्ही म्हणाल सबस्क्रायबर कसे वाढवायचे, तर सबस्क्रायबर वाढतात, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगायचं की बुवा सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एक गोष्ट ही कॉल टू ॲक्शन म्हणतात त्याला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकायचा प्रयत्न करा। शॉर्टमुळे काय होतं, जास्त शॉर्ट टाकले तर तुमचे सबस्क्रायबर खूप फास्ट पद्धतीने वाढतात। म्हणजे जवळपास तुम्ही सांगू शकत नाही, महिन्याला 200, 300, 400, 500 सबस्क्रायबर तुमचे एका महिन्यात होतात जर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही टाकले तर शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्यासाठी। आता आली वॉच टाईमची गोष्ट। जर तुमचा वॉच टाईम तुम्हाला 4000 घंट्याचा पूर्ण करायचं तर काय करायचं, लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट करायला सुरुवात करा। तुमचा लॉंग व्हिडिओ तुम्ही डेली एक लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर त्यावेळेस तुम्ही महिन्याचे होतात 30 व्हिडिओ। आणि जर तुम्ही 30 व्हिडिओ टाकले तर त्यातले 2 किंवा 3 व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात, 2000 किंवा 5000 किंवा 10000च्या आसपास व्ह्यूज येतात। मग तुम्ही प्रत्येक महिन्याला ठरवा किंवा तुम्हाला जर 2-3 व्हिडिओ जर असे भेटले तर तुम्हाला फक्त एखाद्या व्हिडिओला 10,000 किंवा 8,000 व्ह्यूज आले तर त्या व्हिडिओपासून कमीत कमी आपल्याला 800-900 घंट्याचा वॉच टाईम मिळतो। मग तुम्हाला असे 4-5 व्हिडिओ जरी मिळाले तरी सुद्धा तुमच्या 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण होतो, ठीक आहे। ही माझी सिक्रेट जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आता पहिला क्रायटेरिया काय सांगितलं तुम्हाला, लॉंग व्हिडिओसाठी 1000 सबस्क्रायबर 4000 घंटे पूर्ण करा, तुमचे चॅनल मॉनिटाईज होईल। अप्लाय करा, अप्लाय करताना सुद्धा व्यवस्थित करा। आता दुसरा क्रायटेरिया सांगतो, जर तुम्ही फक्त तुमच्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकताय तर शॉर्ट व्हिडिओसाठी क्रायटेरिया वेगळा आहे। तिथं 1000 सबस्क्रायबर लागतात आणि मागच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर, ठीक आहे। तुम्ही हा एक क्रायटेरिया पूर्ण करू शकता आणि याद्वारे सुद्धा तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं, ठीक आहे। आता समजा तुम्ही या दोन्ही कोणत्या ना कोणत्या क्रायटेरियाद्वारे तुमचे चॅनल मॉनिटायझेशनसाठी एलिजिबल झालं तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला अप्लाय करायचं। अप्लाय नावाचं बटन येतं अर्न सेक्शनमध्ये, अप्लाय करायचं। अप्लाय करताना अगोदर व्हिडिओ बघून घ्यायचे मॉनिटायझेशनसाठी कसं अप्लाय करतात। पहिले तुमच्या चॅनलवर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन त्याला ॲक्सेप्ट करायचं, नंतर गुगल ॲडसेन्स अकाउंट तुमचं बनतं, ते व्यवस्थित बनवायचं, काहीही कोणतीही चुकी न करता। आणि नंतर सगळ्यात शेवटी तुमचं चॅनल रिव्ह्यूमध्ये जातं, म्हणजे तुमचं चॅनल बघितलं जातं की तुमच्या चॅनलमध्ये काही इश्यू आहे का, ठीक आहे। गाईडलाईन, स्ट्राईक किंवा कोणत्या गोष्टी नसतील तर तुमचं चॅनल 2-3 दिवसामध्ये जे आहे तुम्हाला मॉनिटायझेशनचा ईमेल येतो आणि तो ईमेल अशा प्रकारचा असतो, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं, आता तुम्ही यूट्यूबपासून पैसे कमवायला तयार आहात। आता समजा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तुम्ही पैसे कमवायला सुरुवात केली तर बघा स्टार्टिंगला तुमचे जे डॉलर बनतील तर ते डॉलर तुम्हाला ते अर्न सेक्शनमध्ये दिसतात की या महिन्यामध्ये तुमची कमाई किती होते, दररोज किती कमाई होते, किती डॉलर बनत आहेत। तर सुरुवातीला जर डॉलर कमी दिसत असले तरीसुद्धा काम करत राहा। माझा अनुभव आहे, पहिलं पेमेंट जे आहे आपल्याला थोडं उशिरा मिळतं, 3-4 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर। काहींना जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर एका पहिल्या महिन्यामध्ये पेमेंट मिळतं, पण जर पहिलं पेमेंट लवकर नाही मिळालं तरीसुद्धा
डिमोटिवेट न होता काम सुरू ठेवा. असा एक दिवस असतो की ज्या दिवशी 3-4 महिन्यानंतर पेमेंट येतं. पहिला पेमेंट जे आहे ते आणि 1-2 वर्ष झाल्यानंतर किंवा 5-6 महिने झाल्यानंतर असा सुद्धा दिवस येतो की आपलं डेली दर महिन्याला काही ना काही पेमेंट येत असतं. माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. आता मला दर महिन्याला पेमेंट येतं. कशामुळं? कारण की मी कन्सिस्टन्सी ठेवली, काम करत राहिलो, सबस्क्रायबर वाढत राहिले. माझे आता एका चॅनलवर 41,000 सबस्क्रायबर आहे आणि माझे 2-3 चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज आहे. कशामुळे झालं हे? कारण की मी सातत्य ठेवलं, नेहमी काम करत राहिलो यूट्यूबवर, थांबलो नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला तेच करायचं आहे. डॉलर कमी बनत असले तरी सुद्धा काम करत राहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 2026 यूट्यूब मॉनिटायझेशन करायसाठी किंवा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कोणता क्रायटेरिया आहे तो आपण बघितला आहे, त्याबद्दल डिस्कस केलं आहे. आणि यूट्यूबवरून खरोखर पैसे मिळतात का? तर यूट्यूबवरून खरोखर पैसे मिळतात. फक्त त्यासाठी आपलं चॅनल मॉनिटाईज असणं खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. आणि जर तुम्ही तुमच्या चॅनलवर जर समजा तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुमचे सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज किंवा वॉच टाईम जर तुम्हाला अडचण येत असेल तर करायचं काय बघा. ॲक्च्युली तुम्ही फक्त काही व्हिडिओज जे आहे कन्सिस्टंटली टाका. व्हिडिओजवर किंवा चॅनलवर काम करणं सोडू नका. चॅनलवर काम करणं सुरूच ठेवा. जर तुम्ही चॅनलवर काम केलं तर काय होतं, यूट्यूब अल्गोरिदमला एक सिग्नल जातो की हे चॅनल ॲक्टिव्ह आहे आणि या क्रिएटरचा दररोज किंवा या चॅनलवर ॲक्टिव्हिटी सुरू आहे. म्हणजे तुमचं चॅनल डेड होत नाही किंवा तुमचं चॅनल त्याची इम्प्रेशन डाऊन होत नाही. जर तुम्ही दररोज व्हिडिओ टाकले तर तुमची इम्प्रेशन वाढत वाढत जातात. आणि जर समजा तुम्ही दररोज व्हिडिओ टाकले 5-6 दिवस आणि जर तुम्ही स्टॉप केलं मधात असतं ते परत इम्प्रेशन झिरोवर येतात. परत ते इम्प्रेशन परत सुरू व्हायला खूप वेळ लागतो. तर त्यावेळेस तुम्ही जे आहे कन्सिस्टंटली काम करणं खूप आवश्यक आहे. आता तुमच्या एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज आले तर त्या व्हिडिओला व्ह्यूज का आले त्याच्यामुळे त्याचं CTR चेक करा, ॲनालिटिक्स बघा, नंतर त्याचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन बघा आणि त्या व्हिडिओचं थंबनेल बघा आणि त्या व्हिडिओचा टॉपिक कोणता होता ते बघा. जर तुम्ही या 4-5 गोष्टी बघितल्या किंवा तपासल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते की तुमचा व्हिडिओ नेमका कशामुळे चालला. म्हणजे की तुम्हाला हे कळालं की हा व्हिडिओ या गोष्टीमुळे चालला आणि या व्हिडिओला आपण अशा प्रकारचा थंबनेल बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण काय काय बोललो होतो. तो व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमके कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे आहेत आणि त्याच पद्धतीचे तुम्ही व्हिडिओ बनवा. आणि जर लगातार तुम्ही अशी व्हिडिओज बनवत राहिले तर तुमचे 2-4 किंवा 5-6 व्हिडिओ ॲटोमॅटिकली जे आहे 10,000 व्ह्यूज क्रॉस करतात. त्याच्यामुळे जर तुमचे काही व्हिडिओला असे व्ह्यूज आले तर तुमचा वॉच टाईम 1-2 किंवा 3-4 व्हिडिओमध्ये तुमचा वॉच टाईम होऊन जातो. आणि तुम्हाला माहीत नाही एखाद्या व्हिडिओला जर 8,000 10,000च्या आसपास व्ह्यूज आले तर तुम्हाला 400-500 सबस्क्रायबर आरामशीर त्या एका व्हिडिओपासून मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला 1,000 सबस्क्रायबरचं सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीने जर काम केलं तर तुमचं चॅनल सुद्धा लवकरात लवकर मॉनिटाईज होऊ शकतं. तर मी तुम्हाला 2026 नवीन नियमानुसार यूट्यूब मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे, कशा पद्धतीने आपलं चॅनल आपण मॉनिटाईज करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी लागतात आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला A to Z गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. या व्हिडिओची मदत जर तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी नक्कीच होईल. आणि जर तुम्हाला या गोष्टींचा फायदा झाला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा अभिप्राय तुम्हाला जर खरोखर मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण नवीन क्रिएटरसाठीच व्हिडिओ बनवत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.